11th ॲडमिशन 2024चा राऊंड 2चा फॉर्म आज सुरू होणार आहे। तर आज फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ म्हणजे फॉर्म कसा भरायचा याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या फॉर्ममध्ये नेमकं काय काय करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, राऊंड सुरू झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काय करू शकतो आणि काय करू शकत नाही आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, 3 जुलै म्हणजे आज सकाळी 10 वाजता पार्ट 1 आणि पार्ट 2 भरता येणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना पार्ट 1 भरायचा आहे आणि ज्यांनी भरलेला आहे किंवा एडिट करायचा आहे ते विद्यार्थी पार्ट 1 एडिट करू शकतो। पार्ट 1 ज्यांनी भरला नव्हता त्यांनी तर ऑलरेडी भरलेलाच आहे, कारण न्यू रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं तेव्हा। तर ज्यांना पार्ट 1 मध्ये काही एडिट करायचं आहे, कोणाची कास्ट चुकलेली आहे तर कास्ट एडिट करू शकतात आणि पार्ट 2 तर भरूच शकतात, कारण पार्ट 2 मध्ये आपल्याला कॉलेजेस टाकायचे आहे। त्यानंतर नवीन नोंदणी सुद्धा होऊ शकते। फॉर्म चालू झाल्यानंतर आपण सर्व स्टेप बाय स्टेप सर्व जे फॉर्म आहे ते फिल करणार आहे, पार्ट 1 पार्ट 2 आणि त्यानंतर बायफोकल। त्यानंतर बघा, पार्ट 1 जर भरला असेल तर फक्त पार्ट 2 भरावा लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 1 मध्ये पार्ट 1 भरलेला आहे त्यांचा लॉक आहे ते विद्यार्थी फक्त पार्ट 2 भरू शकतात, म्हणजे त्यांना कॉलेजचे नाव टाकू शकतात। आणि राऊंड 1 मध्ये जर पार्ट 1 आणि पार्ट 2 भरला असेल, म्हणजे राऊंड 1 जो झालेला आहे त्यामध्ये तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 भरलेला जर असेल तर राऊंड 2 मध्ये फक्त पार्ट 2 एडिट करू शकतो आपण। जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये कॉलेजेस लागलेले नाही आहे पण तुम्ही दोन्ही फॉर्म जर भरले असेल तर तुम्हाला पार्ट 1 एडिट करायची गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही पार्ट 2 एडिट करू शकता, जेणेकरून तुम्ही फक्त आणि फक्त कॉलेजेस ॲड किंवा रिमूव्ह करू शकता। आणि जर तुम्हाला पार्ट 2 मध्ये सुद्धा काही चेंजेस करायचे नसेल, जर पार्ट 2 तोच ठेवायचा असेल तर तोच अर्ज ठेवू शकता। जर तुम्हाला वाटत आहे की पार्ट 2 मध्ये आपण जे कॉलेजेस दिलेले आहे तेच कॉलेजेस आपल्याला राऊंड 2 साठी कंटिन्यू करायचे आहे तर तुम्ही फॉर्मला काही केलं नाही तरी चालते, तो फॉर्म ऑटोमॅटिक तुमचा राऊंड 2 साठी कन्वर्ट होणार आहे। आणि पार्ट 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्ट्रीम चेंज करायची आहे करू शकतात। ज्यांनी सायन्स घेतला आहे आर्ट घेऊ शकतात, आर्ट घेतला आहे कॉमर्स घेऊ शकतात, तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता। त्यानंतर बायफोकल विषय घेऊ शकता, याचे सुद्धा ऑप्शन दिलेले राहील, तिथून तुम्ही बायफोकलचे कॉलेज चूज करू शकता आणि बायफोकल सब्जेक्ट चूज करू शकता। त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 भरल्यानंतर दोन्ही अर्ज लॉक म्हणजे फॉर्म लॉक असेल तरच तुमचा फॉर्म ग्राह्य पकडण्यात येणार। पार्ट 1 पार्ट 2 जर तुमचे लॉक असेल तरच तुम्ही राऊंड 2 साठी इलिजिबल राहणार, अदरवाईज तुम्ही राऊंड 2 साठी इलिजिबल राहणार नाही आहे। आणि कोण अर्ज करू शकत नाही, म्हणजे राऊंड 2 साठी अर्ज कोण करू शकत नाही, तर बघा, राऊंड 1 मध्ये 1 नंबरचे कॉलेज मिळाले होते ते विद्यार्थी राऊंड 2 भरू शकत नाही। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये 1 नंबरचे ऑप्शन होते ते मिळालेले आहे ते विद्यार्थी राऊंड 2 साठी इलिजिबल नाही आहे, ते सेकंड म्हणजे थर्ड राऊंडसाठी इलिजिबल राहणार आहे, नेक्स्ट राऊंडसाठी। तर या राऊंडमध्ये त्यांना परमिशन नाही आहे तर ते या राऊंडमध्ये फॉर्म भरू शकत नाही। अप्लाय जरी केला तर त्यांना यू आर नॉट इलिजिबल असा एरर येणार आहे। तर अशा प्रकारे एवढ्या स्टेप आपण यामध्ये करू शकतो। तर तुम्ही पार्ट 1 भरलेला आहे, ओके आहे, तर फक्त पार्ट 2 मध्ये तुम्ही चेंजेस करा, बाकी फॉर्म एडिट करू नका, गरज नसल्यास त्याला ओपन करू नका। अशा प्रकारे जर कोणाला काही अडचण असेल तर कमेंट्स करा, थोड्या वेळामध्ये अर्ज सुरू होणार आहे। स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि अर्ज 3 दिवस आहे, म्हणजे 6 तारखेपर्यंत, त्याच्यामुळे घाई करू नका, नाहीतर मग आज सुरू झाल्याबरोबर लगेच फॉर्म भरायचा आणि घाईघाईमध्ये काही कॉलेजेस किंवा काही गोष्टी अशा चुकीच्या करून ठेवायच्या की परत मग तुम्हाला जेव्हा राऊंड जे अलॉटमेंट होईल तेव्हा चुकीचे कॉलेज मिळेल। या राऊंडमध्ये खूप व्हॅकन्सी आहे तर तुमचे नंबर लागू शकतात आणि चांगलं कॉलेज मिळू शकते। तर थोड्या वेळामध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरा आणि काही अडचण असल्यास कमेंट्स करा व आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।